हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका मिसा स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. फ्रीज उघडून बघितलं तर फ्रीजमध्ये काहीच भाजीपाला नव्हता. सकाळ झाली होती आणि ह्यांना म्हणले की सकाळी सकाळी जाऊन मार्केटला ताजा भाजीपाला आणा, कारण की सकाळी फ्रेश असा भाजीपाला भेटतो. हे ड्युटीवर असतं त्यामुळे ह्यांना काही जास्त टाईम भेटत नाही एक एक वस्तू आणायला. म्हणून ह्यांनी हे म्हणले की एकदाच आणतो आता भाजीपाला. ह्यांना म्हणले होते थोडाच भाजीपाला आणा, कसं उन्हाळ्याचा भाजीपाला खाल्लेला आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आणि नॉनव्हेजपेक्षा आम्हाला शाकाहारी भाज्याच खूप चांगल्या लागतात. तर थोडा दाखवते तुम्हाला की ह्यांना काय काय भाजीपाला आणला आहे. बघा आता आमचं छोटं बाळ बी उठलं आहे आणि आताचे आले आहेत आणि माझ्या आधी हेच कामाला सुरुवात करतात. लेकरं मला खूप परेशान करतात. बघा कसं बघताय आमचं छोटू. ते समोर ह्यांनी बाजाराची पिशवी ठेवली होती आणि एवढा बाजार बघून मला खरंच गावाकडची आठवण आली, कारण की गावाकडं आमच्या आठवडी बाजार म्हणजे बुधवारचा बाजार असायचा माझ्या आजीकडचा, मम्मीची मम्मी. आणि हे बघा आमचं छोटू. आधी त्यांनी फळं बघितले की फळं घ्यायला चालू झालं. त्याला फळं खूप आवडतात. बघा त्याने हातात मँगो घेतला आहे. एवढे फळं आणले होते ह्यांनी. आता त्यांना म्हणले की तुम्ही बी खावा, कारण की एवढे फळं काय मी एकटी थोडी खाणार आहे, लेकरं थोडी एवढे खाणार आहेत. आणि हे बघा बाजाराची पिशवी आमची. खूप सारा बाजार करून त्यांनी एकदाच आणला होता. ते म्हणले एवढा भाजीपाला चांगला होता आणि ताजा होता की त्यांना जे दिसेल त्यांनी घेऊन आले. ही कुल्फाची भाजी आहे, त्यानंतर हा पालक आहे, अजून ही भेंडी आणली आहे आणि काय आणले, पुदिना आणला आहे आणि ही कोथिंबीर आणली आहे. पुन्हा शेवग्याच्या शेंगा आणल्यात. बघा किती छान ताज्या शेंगा आहेत. शेवग्याच्या शेंगा बी खूप चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी आणि मुलांना बी देऊ शकतो. मुळा आणला आहे आणि कारले बी आणलेत. कारले खाल्ल्यानं पित्त कमी होतं असं म्हणतात. गवारच्या शेंगा आणल्या आहेत. गवार शेंगा इकडं भेटत नाही जास्त. ही दुधी भोपळा आणला आहे आणि हे काय माहिती, मला तर हे माहीतच नाही कोणतं फळ आहे काय. ते म्हणले छान होतं, यूट्यूबवर बघून कर म्हणले. 2 दुधी भोपळे आणलेत. पुन्हा माटाची भाजी आणली आहे. त्यानंतर हा गोबीचा गड्डा आणला आहे. त्यानंतर ह्या चवळीच्या शेंगा आणल्यात. बघा किती छान आणि हिरव्यागार शेंगा आहेत चवळीच्या. त्यानंतर हा फुलगोबी आणला आहे, 2 आणल्यात आणि टॅमॅटो आणलेत. ह्यांना म्हणले होते टॅमॅटो बी आणू नका. अजून आलू बी म्हणले होते ह्यांना आणू नका की आलू आहेत म्हणून, तरी यांनी आणले. आणि ह्या हिरव्या मिरच्या आणल्यात ताज्या. ह्या हिरव्या मिरच्या इथल्या खूप छान आहेत, जास्त तिखट बी नाहीत आणि जास्त असं मीडियम बी नाहीत. असं भाजीसोबत जेवणासोबत खायला तर आम्हाला खूप छान लागतात. आपल्यासारखे वांगे इकडे भेटत नाहीत. आणि हे बघा एकतर असे बैंगणी पूर्ण असे प्लेन वांगे भेटतात, नाही तर हिरवे वांगे भेटतात प्लेन. आणि हे कांदे आणले होते आणि लसूण आणलं होता ह्यांनी. आता एवढा भाजीपाला आता फ्रीजमध्ये कसा बसेल आणि कसं नाही मला तर काही कळतच नाही, पण आता बसवावं तो लागणच, कारण की वर ठेवलं की भाजीपाला खराब होतो. आणि हे बघा हे दोघं कसे आता खेळत आहे. माझ्या आधी हेच कामाला लागतात. तुम्ही पाहू शकताय माझे लेकरं कसे खेळत आहे. आणि ह्यांनी सब्जी मंडी आहे आमची चालू झाली आता बनवायची. बघा त्यांनी सगळे फळं वगैरे सगळे लावून ठेवलेत. आता मी सगळं भाजीपाला आता लावते फ्रीजमध्ये. बघा आमचं फ्रीज, त्या फ्रीजमध्ये पूर्ण रिकामा झाला होता. कप्पा तो म्हणजे भाजीपाला आणि फ्रूटचा कप्पा. फळंही संपले होते आणि भाजीपालाही सगळा संपला होता. आता हा सगळा फ्रीज मला साफ करून पूर्ण भाज्या लावाव्या लागत्या. आता सगळं साफ करून लावते. पाहू शकताय तुम्ही हे मसाले वगैरे आहेत आमचे. आता पुसते आणि लावते सगळा भाजीपाला. आता लेकरांना बघत लावावं लागतं. मुलं खूप परेशान करतात, सगळ्यांचीच मुलं परेशान करतात. झोपले तेवढेच लेकरं शांत असतात. हे बघा आता सगळा भाजीपाला मी लावला आहे व्यवस्थित. फळं वगैरे बी ठेवले, सगळं पद्धतशीर लावले. एवढं फ्रीज भरलं होतं ना, खरं सांगू काहीच जागा नव्हती फ्रीजमध्ये. आणि गोबीचा गड्डा आहे ते आता मी बाहेरच ठेवला आहे. जेवढं बसतं तेवढं ठेवलं आहे मी. काही भाज्या वर ठेवल्या त्या निवडायच्या होत्या. माटाची भाजी, पुन्हा ते दुसरी कुल्फाची भाजी बाहेरच ठेवली आहे मी. आता फ्रीज लावते. आणि हे कांदे वगैरे दोडीत भरलेत, आलू ठेवलेत आणि गोबीला काही जागाच नव्हती म्हणून बाहेरच ठेवला.
मुळ्याची भाजी ही खराब झाली होती, कारण की त्याच्यावर बारकूशी अशी बुरशी आली होती, पांढरी पांढरी, आणि चांगली नव्हती. मी काय असे डस्टबिनमध्ये फेकून देत नाही, बाहेर गाईला वगैरे टाकते. बाहेर टाकले की गाई खातात. आणि हे पहिले अंगूर उरले होते, आता म्हणले ह्याचा ज्यूस करावा, कारण की खट्टे झाले होते खूप. आता बाहेर जाते आणि मग हे गाईला टाकून येते. तिथं टाकले की त्या आपण मग त्या गाई खातात. आता बाहेर चालली आहे आणि वारा आलं की आमच्या पोर्चमध्ये इतकं माती येते ना, काय सांगावं तुम्हाला. हे बघा किती माती आली पोर्चमध्ये. सकाळी झाडला पाणी मारलं तरी बी येतेच. आता तिथे टाकते, मग त्या गाई आल्या की खातात त्यांचं ते वेस्ट. मी असं फेकत नाही असं भाजीपाला उरलेला, काही देठं वगैरे असतील भाजीचे. आणि हे बघा बाहेर आले की आमच्या बाळाला खूपच मजा वाटते. बघा कसा डान्स करतोय. हे आमचं बाहेरचं गेट आहे. आणि उन्हाळ्याचा भाजीपाला जेवढा खाताना तुम्ही तेवढा चांगला असतो. उन्हाळ्याचा भाजीपाला हा थोडा महाग असतो, पण ठीक आहे, काही नाही, आपल्या शरीरापेक्षा काय करायचं. तर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.